नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालक घेतलेला आहे. कढईमध्ये मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. आता यामध्ये पालक टाकून आपल्याला उकळून घ्यायचं आहे 5 मिनिट. हे बघा, पालक 5 मिनिट उकळून छान असा नरम झालेला आहे. आता आपण ते काढून घेऊया. आपल्याला पालक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पालक थंडगार पाण्यामध्ये टाकल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा रंग हिरवागार तसाच राहतो. आता आपल्याला पालकाची प्युरी तयार करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, मिक्सरला एकदम बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे. चला तर मग साहित्य बघूया. इथं 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. पनीर, टोमॅटो प्युरी, पालक प्युरी. इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. 1 चमचा जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. ते मिक्स करून घेतली आहे. आता मी इथं बारीक कट केलेला कांदा घालून घेत आहे. ते छान असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा छान असा भाजलेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकून घेत आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, टोमॅटो प्युरी छान असं मिक्स करून झालेली आहे. आता आपण हे मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया. आता यामध्ये मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आता ते मिक्स करून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. ते मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पालक प्युरी टाकून घ्यायची आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, प्युरी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. आता आपण यामध्येच थोडंसं गरम पाणी घालून घेऊया. ते मिक्स करून घेऊया. हे बघा, मिक्स करून झालेलं आहे. आता मीडियम गॅसवर ही प्युरी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे 2 चमचे. ते मिक्स करून घेऊया. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. ते मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये पनीर टाकून घेऊया. हे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. पनीर टाकल्यानंतर भाजी आपल्याला 1 मिनिट शिजवून घ्यायची आहे. हे बघा, भाजी तयार झालेली आहे. इथं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.